नमस्कार, आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज. सत्य, निर्भीड, निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज. एकांबे गटाच्या रणांगणात जवाहरलाल भोसलेंचा थेट एल्गार. विरोधकांच्या फेक प्रचाराचा फोडला फुगा. नमस्कार, मी इम्रान शेख, संपादक रॉयल महाराष्ट्र न्यूज. आज आपण आहोत जिल्हा परिषद एकांबे गटात, जिथे परिवर्तनाचे वारे आता खऱ्या अर्थाने वाहू लागले आहेत. या गटाचे युवा नेतृत्व जवाहरलाल भोसले यांनी आता थेट मैदानात उतरून विरोधकांना ललकारलं आहे. तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी त्यांचा नेमका प्लॅन काय? महिलांना केवळ आश्वासने न देता उमेदवार सुनीताताई भोसले यांच्या माध्यमातून त्यांना खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षम कसं करणार? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे धामणेरची लेक म्हणून सुनीताताईंना या परिसरातील जनता कसं पाठबळ देणार, यावर त्यांनी अत्यंत भावनिक आणि राजकीय भाष्य केलं आहे. इतकेच नाही तर विरोधकांच्या अयोध्या काशी यात्रांच्या आश्वासनांवर बोचरी टीका करताना त्यांनी याला फेक नॅरेटिव्ह म्हटलं असून, हिम्मत असेल तर निवडणुकीआधी नेऊन दाखवा, असं ओपन चॅलेंजचं विरोधकांना दिलं आहे. पाणी प्रश्नापासून ते युवा रोजगारापर्यंत आणि सडेतोड टीकेपासून ते विकासाच्या विजनपर्यंत जवाहरलाल भोसले यांची ही निर्भीड आणि सडेतोड मुलाखत शेवटपर्यंत नक्की पहा, कारण इथे आता फक्त बोलणं नाही तर परिवर्तनाची दिशा ठरणार आहे. एकांबे जिल्हा परिषद गटामधील आज युवा नेतृत्व जे आपल्यासमोर बसले आहेत, जवाहरलाल भोसले साहेब यांच्याबरोबर आज आपण खास मुलाखत करणार आहोत. त्यांच्या सुयोग्य पत्नी सुनीताताई भोसले यांची जरी उमेदवारी मिळाली आहे, तर त्यांच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया की नक्की ते या राजकारणात का आले व कशासाठी आले व त्यांचे विजन काय, की ह्या जिल्हा परिषद गटात आम्हाला करायचे काय, तर त्यांची नक्की माहिती घेण्यासाठी आपण आज त्यांच्यासमोर बसलो आहोत. नमस्कार भोसले साहेब. नमस्ते. चला तर साहेब, आज आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया की नक्की तुम्ही राजकारणामध्ये आला कसे, कारण आजपर्यंत आम्ही तर तुम्हाला कधी बघितलं नव्हतं. या 2-3 महिन्यातच मी तुम्हाला राजकारणात सक्रिय बघतोय की नक्की तुम्ही राजकारणात आलाय. नक्की तुमची भूमिका काय? राजकारणात मला यावं लागलं. काय यावं लागलं तर एक छोटीशी घटना सांगतो. मी सोसायटीत बिनविरोध चेअरमन झालो. मला 1 वर्षाची संधी मिळाली सोसायटी चेअरमन. मी सोसायटीत सगळं असतंच की सगळं सोसायटीत बदलग्रहण सोहळा वेळा. त्या दिवशी मी सोसायटीत बसलो. एक इथंच आमच्या शेजारी गुडशेवाडी गाव आहे. या गुडशेवाडीचा माणूस रोज सायकलवर यायचा. आज आला, दुसऱ्या दिवशी आला, तिसऱ्या दिवशी आला. मी सचिवांना म्हणले, काय काका काय येतात आपल्याला, झालं का विचारलं. तर म्हणले, अहो त्यांचा डिव्हिडंड राहिला. मला किती डिव्हिडंड? 2-3 दिवस मोठी रक्कम असेल. मोठी 300. अक्षरशः माझे डोळे पाण्यानं भरले आणि मी विचार केला, 300 रुपयासाठी माणूस 3 दिवस येतोय. मग या सोसायटीत काय असेल बघितलं. सोसायटीत काहीतरी असेल. बरोबर. तर सोसायटी म्हणजे निव्वळ ही बँकेची सहकाराच्या नावाखाली बँकेची मोठी सावकारीच आहे. बरं. लोकांना याचा काय फायदा नाही सोसायटी बघितला. म्हणजे लोकांचं घर चालणार, चरितार्थ चालायसाठी काय नाही. मग मी 2 दिवस विचार केला, सचिवांना बोललो, आपण काय करायचं. लोकांना रोज पैसे मिळतील असं काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. मग आम्ही ठराव केला, सोयाबीन खरेदी करूया आणि त्यातनं सोसायटीला काहीतरी बेनिफिट्स मिळेल. पण तो सोयाबीनचा सीझन बी संपून गेला होता. काय होतं, सोयाबीन खरेदी, मॉइश्चराईज, माती आणि दरात असा एक 15 किलोचा 1 क्विंटलला फरक पडतो. बरोबर. मग त्याच माध्यमातून शेतकऱ्याला आपल्या सोसायटीतनं जर घेतलं तर त्यांच्या डिव्हिडंडमध्ये वाढ होईल. बरोबर. 100%. शेतकऱ्याला समजदारी चांगला मिळेल. बरोबर. दोन्ही फायदे. अशा अनुषंगाने मग मी विचार केला, मग राजकारणात यायला काय अडचण नाही आपल्याला, की लोकांचा काय आहे. मी कालही सांगितलं आहे त्यांना की रस्ते नाले ठीक आहे, पण रस्त्याच्या शेजारची घरं आणि तिथली लोक स्वावलंबी होणं फार महत्त्वाचं. बरोबर. आज परवा एका मी कार्यक्रमात गेलो होतो. सासुरी गावात बसलो होतो. सासुरी गावात अशीच महिलांची मीटिंग चालली होती. एका कोपऱ्यात एक मुलगा अभ्यास करत बसताना म्हणजे बिचारा, मी आपल्याला माझं चाललेलं महिलांचं असते ना, ती उमेदवार आलाय तर मग ती मीटिंग घेतली सगळ्या बसतो आपला असाच. तर मी सगळं मीटिंग झाल्यानंतर ते मुलाला विचारलं, बाळा इकडे काय करतोय म्हणला. मी काका मी अभ्यास करतोय 12वीचा. म्हणजे का?
काका ते घरात एकच बैल आहे आणि ते संध्याकाळी लवकर बंद करतात झोपायचं असतं त्यामुळे. आणि त्यामुळे मी इथं ते दलित समाजाचा मुलगा होता आणि बुद्ध विहारात तो अभ्यास करतो. मग मी तिथंच बायकांना म्हणलं तुला काय व्हायचं. मी बायकांच्या समोर बसल्यानं बचत गटाच्या बायका होत्या. त्यांना म्हणलं तुला काय व्हायचं बाळा. मला इंजिनियर व्हायचं. मग इंजिनियर कसं होतं तुला माहिती आहे. मला नाही माहिती. म्हणून विचार करा या मुलांना आपल्या इंजिनियर कसा होतो माहीत नाही. अभ्यास करायची जिद्द आहे सगळं आहे. त्याला म्हणजे जेई करायला लागतं हे करायला लागतं. त्याला मी सांगितलं बरोबर मार्गदर्शन मार्गदर्शन डिप्लोमाला ॲडमिशन घ्यायला लागेल तुला इंजिनिअरिंग ॲडमिशन घ्यायला लागेल. साहेब तुम्हाला खोटं वाटेल आज माझ्याकडे पैसे आहेत म्हणून माझा मुलगा जेईला पाठवला. पण त्या बिचाऱ्या आईकडे पैसे नसतील तर मुलगा जेई कसा होणार. जेईला कसा जाणार तू. इंजिनिअरिंग कसं करणार तू. शिकायची इच्छा आज तो अंधारात बसलाय तिथे. पैसे पाहिजे छोट्याशा बळावर अभ्यास करत बसलाय. त्याच्याकडे पैसे नसल्यामुळे तो मग तो कसा मोठा होणार सांगा. सगळं त्याला आरक्षण आहे त्याला सगळं आहे आर्थिक पण त्याला आर्थिक स्वावलंबी होण्यासाठी मग त्याच वेळी महिलांना मी सांगितलं की तुम्ही स्वावलंबी झाला तुम्ही व्यावसायिक झाला तर आज तुमची मुलं जेईला जातील. तुमची मुलं चांगली ॲडमिशन घेतील. मला सांगा बाबासाहेबांचं आरक्षण मिळाले 5% काय असेल ते एवढं माहीत नाही. किती टक्के लोक लाभ घेतात त्याचा. म्हणजे हा विचार करतात कमी विचार करतात. हा लोकांकडे पैसे नाहीत. लोक सांगते म्हणजे तुझी आई काय करते मला शिर्डी घेऊन जाते रानात संध्याकाळी येते. बिचारी झोपलीच होती. मग तिला आम्ही बोलवलं तिला त्या गटात सहभाग घेतला. तर काय थोडा वेळ कमी पण नक्कीच मी या महिलांना इथंच व्यवसाय चालू करून देणार माझी संकल्पना आहे. आणि मी व्यावसायिकाचा पुरावा तिथंच तुम्हाला देणार. बरोबर म्हणजे आर्थिक स्वावलंबन त्याशिवाय येणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा आर्थिक स्वावलंबनच आहे. आणि पैसा हा विकासाचा मेन कणा आहे. लोकांकडे जर पैसा आला तर त्यांची मुलं चांगली शिकतील आणि चांगलं शिक्षण झालं तर त्यांची घर सुधारते त्यांची स्वावलंबन. बरोबर त्यासाठी तुम्ही असं मुलांसाठी वगैरे काय जसं मी महिलांची मेळावे होते तशी युवकांना मार्गदर्शन वगैरे असं काही होऊ शकतं का नवीन तुम्ही कौशल्य विकास मेळावा जसं प्रधानमंत्री कौशल्य विकास मेळावा चालतो त्यातून रोजगारासाठी कौशल्य दिलं जातं मला 100% चांगल्या कंपन्यांशी मी चर्चा करतो. साहेबांशी बोलू झाले. साहेबांची इच्छा आहे की इथंच व्यवसाय चालू करायची या ठिकाणी आणि लोकांना इथंच काम द्यायचं. कोणी मुंबईला लावून द्यायचं नाही. कौशल्य इथं देऊन इथंच रोजगार कुठं फिरायला घेऊन जाण्यापेक्षा कुठं ट्रिपला पाठवण्यापेक्षा इतर लोकांना व्यावसायिक बनवलं तर स्वतःच्या पैसे जातील ना. ते बी म्हणतात आई वडिलांना घेऊन जातील. हो ते तर आहेच. ऐकण्यात बरं तुमच्या कंपनीकडे असं ऐकायला मिळते की ती अयोध्या यात्रा सुरू आहे काशी यात्रा त्यासाठी तुम्ही एवढं जे करता ती तात्पुरतं आणि पद्धतीने आहे. रोजगारासाठी काय त्यात त्यांच्याकडे दुसरे कोणतेही मुद्दे नाहीत. कारण की दोन्ही आमदारांच्या माध्यमातून झालेली कामं बघतात. त्यांना सांगायसारखं असं काहीच नाही. त्यामुळे त्यांना भूलभुलैया करून फिरायला नेण्यासारखंच एकच तेवढा आहे. त्यांचा मागं नेलेल्या ट्रिपांचा विषय पडला त्याच्यामुळे त्यांनी आता अयोध्येचा काढला. लोकांची फक्त ती आधार कार्ड ही घेतले त्यांनी खोटी चिठ्ठी दिली आहे. ह्याच्या व्यतिरिक्त तो फेक नेगेटिव्ह आहे. मी तुम्हाला सांगतो निघू शकणार नाही. निघू शकत नाही का तसे शक्य न्यायचं असतं नेलं असतं ना ते आत्ताचा दीक्षेच्या आधी न्यावं त्यांनी नेऊन दाखवा असं तुम्ही चॅलेंजेस करता 100% नेऊन दाखवा त्यांनी. म्हणजे ते नुसतं जो भूल थापणं म्हणजे जे ग्रामीण भागातले मी लोकांना आवाहन करतो या भूलथापांना न बळी पडता आता तुम्हाला वास्तव काय आहे पाण्याची गरज आहे. बरोबर तुम्ही या 2 आमदारांच्या मागं आमच्या मागं जर पाठीमागे भक्कम बेन थांबला तर 100% तुमच्या शिवारात पाणी खेळल्याशिवाय राहणार नाही. तशी तरतूद दोन्ही आमदारांनी केली आहे. तुम्हाला माहीत आहे का म्हणजे आठवतो नाही कोणाचा 3-4 वर्षापूर्वीचा काळ तुम्हाला आठवतो नाही कोणाचा कोविडचा काळ होता. बरोबर आहे. सगळा भाग सुन्न पडला. कोण कोणाच्या घरी जात नव्हतं. पण एक भाऊ बहीण आणि त्यांची बायको 3 माणसं या भागात बिना मास्कची फिरत होती. महाराष्ट्रातलं पहिलं कोविड सेंटर उभारलं. म्हणून शिंदे साहेबांनी पहिलं कोविड सेंटर उभारलं आणि लोकांना तो जो हात मिळाला त्यातून किती लोक वाचले तुम्हाला माहिती आहे. स्वतः प्रियताईंनी स्वतः चपात्या लाटल्या स्वतः जेवण पुरवलं. ही कोण करू शकतो. कुठल्या आमदारांनी केलं सांगा बरं. आणि बाकी ठिकाणी ही केले
काय क्वारंटाईन सेंटर केले. कोविड सेंटर कोणाचं नव्हतं. इथं लोकांना उपचार केले, कितीतरी लोकांचे प्राण वाचवले. आणि त्यावेळी ह्या कुठल्याही सगळे आमदार दाड्या वाढून मुंबईत कुठं बसले होते. इथं कोण नव्हतं आलं. आले फक्त इथे. हे लोकांनी जाण ठेवली पाहिजे. ही जाण ठेवली पाहिजे लोकांनी. वेळेला कोण आलेलं संकट संकटात जो महामारीच होती त्यावेळेस कोण मदतीला आलं की आम्ही स्वतः होतो साहेबांच्या बरोबर. साहेब रात्रंदिवस स्वतः घरातनं पेशंट उचलून आणले स्वतः साहेबांनी. त्यावेळेस ज्या पेशंटचा भाव स्वतःची पेशंटची बायको अशी लांब थांबायची, साहेबांनी स्वतः उचलून दिले. त्याच्यावर लागणारा खर्च हा साहेबांनीच केला. बरोबर. म्हणजे समाजाप्रती त्यांना असलेली जाणीव त्यातूनच ही कामं होत गेली सगळी. आणि आमच्याकडे आहे लोकांना देवदर्शन मिळेल का तर 100% मिळेल. पण गोवा कुठं बाहेर जाणं जी साहेबांच्या कल्चरमध्ये नाही. किंवा आणि आम्ही व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घ्यायचा आता घेणार आहे. हा गट मुक्तीकडे नेणार आहे. व्यसनापासून लोक दूर जाणार आहे. मुलांना व्यवसायासाठी प्रवृत्त करणार आहे. व्यसनापासून 100% दूर नेणार आहे. निरोगी मुलं बी होतील आणि आर्थिक बी प्रबळ होतील असा तुमचा विचार आहे एकंदरीत. इथं ह्या मॅपकोच्या ठिकाणी जिथे साहेबांनी छोटंसं ग्राउंड केलं, ट्रॅक बनवला आहे कुस्त्यासाठी, रेसलिंग. त्याचं खाशाबा जाधवांचा तिथं पुतळाही बसवायचा. म्हणजे विजन तुमचं युवा पिढीला 100%. आणि मी 100% सांगतो सुनीताई भोसले दोन्ही आमदारांच्या मधला दुवा 100% लोकांचा दुवा बनतील अशी मी अपेक्षा. सुनीताताई भोसले आमच्याच भागात म्हणजे धामनेर मधले आहेत असं आम्ही ऐकलेलं. तिथेच प्रॉपर त्या 100% त्या दामनेरच आहेत. दामनेर त्यांचं गाव आहे. दामनेरवर त्यांचं अत्यंत प्रेम आहे. दामनेरसारखं गाव म्हणजे मी तर म्हणतो आता जिल्ह्यात नाहीच. आदर्श गाव नाही. ते खरं त्या लोकांना मानलं पाहिजे. दामनेरच्या प्रत्येक लोकांचा हक्क आहे की दामनेर बनवले, सगळ्या लोकांनी मिळून बनवले. आणि खरंच तिचं दामनेरवर खूप प्रेम. म्हणजे आमचा भाग म्हणजे तुम्ही माहेर आहे म्हणा की 100% माणसं 100% ताईंच्या बाजूने उभे असणार. लेकीला मदत करणार 100%. पूर्ण ताकदीनं म्हणजे आज एक्सेलची उमेदवारी आहे का दामनेरची उमेदवारी आहे. आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे सासवली तिच्या मामाचं गाव आहे. अख्खं गाव पळतं ती यासाठी भाची म्हणून. म्हणजे पूर्ण जिल्हा परिषद गटच आपला म्हणजे घरच असले का घरच असते का उमेदवारांसाठी की काही उमेदवार आणि घरच आहे माझं असं म्हणून काम करणार थोडक्यात. 100% गाव बी म्हणजे धामनेर, सासूर सगळीच गावं त्यांना पूर्ण ताकदीनं उभा आहेत म्हणून त्यांच्याबरोबर. आणि दामनेरचे लोक तिला 100% आशीर्वाद देणार आहेत. ती का तर माझ्या गावची लेख आहे आणि गावालाच संधी मिळणार आहे. तिला दामनेरला त्यांच्या रूपानं साध्या असं दिसते अशी म्हणजे ती अजून ह्याच्यात नव्हतं गेली ब्युटी पार्लरला सुद्धा जात नव्हते असं नसणारी पाहिजे. कधी ते भानगडीत नाही. ती घर, मुलं, प्रपंच तिच्या पायात लक्ष्मी नाही. आमचं घर तिच्यामुळे सुधारलं. त्याच्यामुळे जिल्हा परिषद गट मी सुधारू शकतो की 100%. जर घरालाच घरपण आलं तर जिल्हा परिषद गटाला काय येणार नाही. तुम्हाला माहित नसतं सांगतो आम्ही आजपर्यंत सांगितलं नाही. आम्ही दिवाळीचा खर्च मी स्वतः कधी केलेला नाही. दिवाळीचा खर्च ती दिवाळी बनवून विकते दरवर्षी. हे आम्ही कोणाला सांगितलं नाही. पण दरवर्षी ती दिवाळी बनवते आणि दिवाळी विकते. तिच्यातनं आम्ही दिवाळीचा खर्च काढतो. आम्ही स्वतः काय करत नाही. असं तिची संकल्पना आहे. त्या बी आर्थिक स्वावलंबन स्वतः म्हणजे खंबीर आहे ती करून दाखवण्याची. महत्वाचं आज आमचं माझ्या लग्नाला 19 वर्ष झाली. आमचं कुटुंब एकत्र आहे. माझा भाव असू द्या. आज तिच्या मागं कोण पळते. तिच्या स्वतःची जाव आहे लागते ती पळते. तिची आई म्हणजे आमची सासूनं तिचा आशीर्वाद आहे तिच्या पाठीमागं. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब काय माहिती साहेब, ज्या दिवशी आम्हाला उमेदवारी साहेबांनी सांगितलं मला उमेदवारी करायचं सांगितल्यानंतर आम्ही ठीक आहे म्हणजे साहेबांना म्हणलं ठीक आहे परत उमेदवारीबद्दल काय. आमच्या आईनं आम्हाला दोघांना बसवलं. मी सांगितलं म्हणजे मला टोकन नाव राजू आहे. आई म्हणजे राजू आणि सुनीता दोघं बसा झाला. मला तुमच्याशी बोलायचं नाही. काय बोलायचं नाही म्हणजे मला बोलायचं. आई माझी अंगणवाडी शिक्षिका फार तिने कष्टातून दिवस काढले. म्हणजे काय बोलायचं राजू तुमच्याकडे पद येईल, लोक तुमच्याकडे येतील, तुम्ही फक्त अहंकार बाजूला ठेवा. अहंकारी वाढू नका. घेतला वसा टाकू नका, ओतू नका, मातू नका.
आणि हे लोकसेवेचं व्रत आहे. हे कुठं पद मिळवायचं व्रत नाही. मी जेडपी सदस्य झाली मी ते मिळवायचं पद नाही. हे लोकसेवेचं व्रत आहे. त्या व्रताला तुम्ही जर जागणार असाल तरच ह्या भानगडीत पडा असं माझ्या आईनं सांगितलं. आणि म्हणजे अजून एक दिवस वेळ घ्या आणि मग सांगा साहेबांना. आणि मग आम्ही एक दिवस सकाळी मी देवदर्शन घेतलं, आईचं दर्शन घेतलं आणि साहेबांना फोन केला. म्हणजे ठीक आहे साहेब, असेल त्या परिस्थितीत आम्ही इलेक्शन करायला तयार आहे. सेवेसाठी तुम्ही आला मला 100% सेवा. तुमच्या आईचा आशीर्वाद सेवेसाठी आहे तुम्हाला. या पदाला न्याय दिल्याशिवाय सुनीता भोसले मी सुनीता भोसले त्या पदाला न्याय 100% देणार आणि दामनेर गाव आणि एक्सेल गावचं नाव मोठं करणार 100%.